पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। माझ्यासोबत लंके गुरुजी आहे आणि लंके गुरुजींचा आक्रमक विद्यार्थी देखील आहे। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके देखील आहेत आणि त्यासोबतच मला ज्या शिक्षकांनी शिकवलं ते गुरुजी देखील आहेत। तर हा खरं तर एक मोठा योगायोग म्हणायला लागेल। पहिल्यांदा मी लंके सरांकडे जातोय। निलेश लंके यांचे गुरुजी, कसा होता तुमचा हा विद्यार्थी? हा विद्यार्थी मुळातच अभ्यासू तो होताच, खोडकर बी होता आणि त्याबरोबर ते संघ प्रवृत्ती पण त्याच्यामध्ये सुरुवातीपासून होती। त्यामुळं तो अनेक वेळा म्हणजे कुठल्या प्रकारचं मुलामध्ये गेल्यानंतर भांडणं होऊ नये म्हणून बरोबर शाळेला सुद्धा बरोबर नेतो। त्यामुळं मुलाचे पाळण्याचे त्या पद्धतीनं पुढं फार विरोध केला असं काही नाही, त्यांच्या पद्धतीने त्यांना पुढील मार्ग म्हणजे अनुसरून दिले। काय अडचणीत येऊ आडवा आलो नाही कधीच आणि आज जे चालले ते अगदीच सगळ्यांच्या सहकार्यानेच चालू आहे। पण राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा म्हणतात, पण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने शिक्षकांना सोबत घेऊन जाणं, तेही देशातील सर्वोच्च संस्था जिथे कायदे होतात, तर असं पाहिल्यानंतर काय वाटतं? नाही, त्यामुळं मी जरी शिक्षक असलो तरी माझे बाकीचे जे जोडीदार आहे माझे त्यावेळचे हे सगळे रिटायरमेंट आहेत आणि त्यांना एकदा साहेबांच्या बरोबर पुण्याने म्हणा किंवा त्यांच्या सहवासामुळं आम्हाला संसद पाहायला मिळाली। कधी आम्ही बसलो नसतो अशा ठिकाणी वाजपेयी नेहरू यांची फोटो पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही सुद्धा सभागृहात प्रश्न विचारतो एकमेकाला। इतका आनंद त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयात आम्ही जर काल वासन तर यापेक्षा आमच्या शिक्षकांना दुसरं काय साध्य आहे। आज सकाळी तुमच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते? नाही, तसं आनंद असू असतील ते। आनंद? हा, तसं बाकी काही नाही। हा, आता मला जे शिक्षकांनी शिकवलं त्यांच्याशी आपण बातचीत करूया। गुरुजी, या ठिकाणी आला, कसं वाटतं? आल्यानंतर काय भावना आहेत? या ठिकाणी आल्यानंतर मनी ध्यानी नसताना किंवा स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं किंवा एक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकासाठी एक लोकप्रतिनिधी एवढी मोठी रिस्क घेतील आणि एवढ्या मोठ्या जबाबदारीनं दिल्ली दाखवतील असं आमच्या सर्वच शिक्षकांना कदापि स्वप्नातसुद्धा वाटत नव्हतं। परंतु त्यांनी त्या ठिकाणी गेल्या वर्षी जो शब्द दिला त्या दिलेल्या शब्दाला ते जागले। त्याच्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले आणि या सर्व 200 लोकांना एकत्र केलं आणि या ठिकाणी गेली 5 दिवस ते अहोरात्र आमच्यात आहेत, आमच्या सेवेसाठी ते उभे आहेत। आम्हाला त्याचं काही वाटत नाही, आमचा मुलगा आहे तो एक भाग, परंतु त्यांची प्रतिष्ठा त्यांचं पद हे पाहिल्यानंतर आम्हालाही थोडंसं लाजल्यासारखं वाटतं की बघ, तुम्ही खासदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, जिथं कायदा मंजूर करताय, तुम्ही तयार करताय तुमच्या मतानी, एवढा मोठा तुम्हाला अधिकार असताना तुम्ही आमची सेवा करताय। परंतु दुसरं मन असं म्हणतं की बी आम्ही जे आयुष्यभर जी सेवा केली, आम्ही जी तुम्हाला घडवलं विद्यार्थी म्हणून, त्याची आमची आम्हाला मिळालेली पावती।